नमस्कार, मी नेहा जोशी. सप्तचक्र फ्री कोर्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजकाल आपण सगळीकडेच सप्तचक्र, नंतर त्याचं बॅलन्सिंग किती महत्त्वाचं आहे, त्याच्याशी रिलेटेड मेडिटेशन्स, रंग, बीजमंत्र वगैरे खूप बघतो सोशल मीडियावरती, न्यूजपेपर वगैरे सगळीकडे. थोडं कन्फ्यूज व्हायला होतं ना, की ही चक्र म्हणजे नक्की काय आहे? त्याला इतकं महत्त्व का दिलं गेलेलं आहे? सो ह्या कोर्समध्ये मी हेच कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ही चक्र म्हणजे नेमकी काय आहे? ती कुठे असतात? त्याचं इतकं महत्त्व का बरं आहे? हे आपण वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक या सगळ्या दृष्टिकोनातून याचा विचार करणार आहोत. मी एकदम सोप्या भाषेमध्ये हे सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि आय एम शुअर की तुम्हाला ही माहिती कुठेही दुसरीकडे मिळणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. खूप महत्त्वाची माहिती आहे. सो ही चक्र जी आहेत ना, ती आपल्या शरीरातला आतला किंवा शरीराबाहेरचा अवयव तर नक्की नाही आहेत. मग ही चक्र नेमकी काय आहेत, कुठे आहेत, हे आपण बघूया. सगळ्यात आधी थोड्या अशा बेसिक कन्सेप्ट्स मी तुम्हाला ह्याच्या बाबतीत सांगते. तर तर भारतीय योगशास्त्रानुसार आपल्याला स्थूल शरीर म्हणजे फिजिकल बॉडी, सूक्ष्म शरीर म्हणजे ॲस्ट्रल बॉडी किंवा एनर्जी बॉडी आणि कारण शरीर म्हणजे कॉझल बॉडी असं असतं. आता फिजिकल बॉडी म्हणजे जे आपलं शरीर ज्याच्यामध्ये आपला आत्मा आहे, हा आत्मा आहे म्हणून तर आपण इथे आहोत. तर आत्मा ज्या फिजिकल बॉडीमध्ये असतो आपल्या शरीरामध्ये, ते आपलं शरीर म्हणजे फिजिकल बॉडी. आता सूक्ष्म बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणजे ॲस्ट्रल बॉडी किंवा एनर्जी फील्ड. एनर्जी फील्ड म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शरीराभोवती एक ऊर्जात्मक वलय असतं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ऑरा म्हणतात. नवीन शास्त्रानुसार किंवा नवीन शोधांमध्ये खूप अशी कॅमेरे निघालेले आहेत की ज्याच्यानी आपल्या शरीराचा फोटो काढला की आपल्या भोवतीचं ऊर्जा चक्राचा सुद्धा फोटो निघतो. तर क्वांटम फिजिक्सनुसार सगळ्या सजीव गोष्टींवरती म्हणजे प्राणी, माणूस वगैरे आणि निर्जीव वस्तूंच्या भोवतीसुद्धा एक एनर्जी फील्ड असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे हे ऑरा कशाचं बनलेलं असतं? तर आपले थॉट्स किंवा आपल्या शरीरातून बाहेर येणारी ऊर्जा, आपल्या बाहेरून आपल्याला जी मिळणारी ऊर्जा असते, या सगळ्या गोष्टींनी हे ऊर्जा वलय बनलेलं असतं. आपल्याला हे तर सगळ्यांना आता माहिती आहे की हे सगळं जग म्हणजे एनर्जीच आहे. प्रत्येक वस्तू फक्त डिफरंट फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होते म्हणून ती वेगळी दिसते. अदरवाईज सगळं जग, पृथ्वी, आकाश जे काही आपल्याला दिसतंय ते एक प्रकारची एनर्जीच आहे. सो हा ऑरा म्हणजे हे ऊर्जा कवच आपल्या प्रत्येकालाच असतं. आता तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला असेल बघा. आपण एखाद्या देवळामध्ये वगैरे जाऊन आलो की मग आपल्याला असं खूप छान पॉझिटिव्ह वाटतं. आपण असं म्हणतो सुद्धा, "हो, या देवळात जाऊन आल्यावरती खूप छान वाटतं." किंवा एखाद्या माणसाशी आपण बोलतो, म्हणजे पहिल्यांदा असो किंवा खूप वेळा बोललो जरी असलो, तर त्या माणसाशी बोलल्यानंतर आपल्याला खूप असं पॉझिटिव्ह वाटतं, खूप छान वाटतं, मनाला खूप आनंद मिळतो. हेच काही लोकांशी आपण बोललं तर आपल्याला असं थोडं निगेटिव्ह फीलिंग येतं किंवा आपल्या शरीरातली शक्तीच निघून गेलेली आहे, खूप थकवा जाणवायला लागतो. हे एक्सपिरियन्स तर तुम्हाला नक्की आलेले असतील. तर हे असं का होतं? तर जसं आपल्याला ऊर्जा कवच आहे, एक ऊर्जेचं वलय आहे, तसं समोरच्या माणसाला किंवा त्या जागेला सुद्धा आहे, बरोबर? तर आपण तिथे जातो म्हणजेच आपली एनर्जी त्या लोकांच्या एनर्जीशी इंटरॅक्ट करत असेल आणि मग ह्या एनर्जीचं एक्सचेंज होत असेल. कारण आपण असं तर काही इंटरॅक्ट करत नाही की "ओ बाबा, मी असा निगेटिव्ह आहे तर तू पण असा निगेटिव्ह हो, मी पॉझिटिव्ह आहे तू पॉझिटिव्ह", असं तर आपण काही म्हणत नाही. आपण त्याच्याशी कॅज्युअल काय काय बोलत असतो. त्या बोलण्यातनं किंवा त्या प्लेसला जाऊन आल्यानंतर आपल्याला हे सगळं जाणवतं, राईट? सो ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या कळत-नकळतपणे आपली जी भोवतीची ऊर्जा आहे, त्या व्यक्तीची ऊर्जा आणि आपल्या भोवतीची ऊर्जा किंवा त्या जागेची ऊर्जा, ती एकमेकांशी इंटरॅक्ट करत असणार. त्यातनं एनर्जी एक्सचेंज होत असणार आणि ह्या एनर्जी एक्सचेंजमुळे एकमेकांच्या एनर्जीवरतीच म्हणजे आपल्या एनर्जीवरती दुसऱ्याचा प्रभाव पडत असेल असं आपण म्हणतो तसं, किंवा काहीतरी वरती खालती होत असणार. म्हणजे आपल्या शरीरावरती, मनावरती परिणाम होत असणार या एनर्जी एक्सचेंजमुळे. जसा लोकांचा प्रभाव आपल्यावरती पडतो लोकांच्या एनर्जीचा, तसा आपल्या एनर्जीचा सुद्धा लोकांच्या एनर्जीवरती प्रभाव नक्की पडतो. सो ही जी एनर्जी एक्सचेंज आहे ती नक्की कुठं होते ना, तर ती होते ह्या एनर्जी बॉडीतून.
म्हणजे जे आपल्या भोवतीचं सूक्ष्म शरीर आहे, आपल्या भोवतीचं जी आभा आहे, म्हणजे ऊर्जा वलय ऑरा आहे, त्यातून होतं. आता हे कसं काय होतं? तर हे होण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपलं घर आहे, आपल्या घराचं दार असतं. ते आहे आपल्या घराचाच हिस्सा, बरोबर? पण जेव्हा दार आपण उघडतो तेव्हा बाहेरची व्यक्ती घरी येऊ शकते किंवा घरातली व्यक्ती बाहेर जाऊ शकते. म्हणजे ही देवाणघेवाण होते ही या दारातून होते. करेक्ट? म्हणजे ते दार असतं घराचं, पण ते काम करतं बाहेरच्या लोकांसाठी देवाणघेवाणीचं. सेम तसंच कदाचित आपल्या शरीरावरती कुठंतरी अशी दारं असली पाहिजेत, की ज्याच्यातून ही एनर्जी एक्सचेंज होत असली पाहिजे. म्हणजे ही जी दारं आहेत ही आपल्या शरीराचाच हिस्सा आहे. पण काम मात्र त्यांचं काय आहे? बाहेरची एनर्जी एक्सचेंज, बाहेरची आणि आतली एनर्जी एक्सचेंज करत राहणं. जसं मोबाईल असतो आपला, तर मोबाईलचा टॉवर असा दुसरीकडे कुठेतरी असतो, बरोबर? पण त्यातून जो सिग्नल येतो तो आपल्या मोबाईलमध्ये डायरेक्ट येतो आणि मोबाईल त्याच्यावरती काम करतो. मग आपण म्हणतो सिग्नल नेटवर्क आज लो आहे, मग माझा मोबाईल नीट काम करत नाही, किंवा आज एकदम चकाचक सिग्नल आहे तर मोबाईल एकदम फास्ट काम करतो. म्हणजे आपलं जे इंटरनेट किंवा आपण जे काय करतो तसंच काहीसं असेल, की आपल्या शरीरावरती अशी काहीतरी दारं असतील, काही केंद्र असतील, ऊर्जा केंद्र, की ज्याच्यातून ही एनर्जी एक्सचेंज होत असेल. म्हणजे ऊर्जा आत पण येत असेल, बाहेर पण जात असेल, ऊर्जेचं ग्रहण होत असेल, ऊर्जेचं उत्सर्जन होत असेल. सो ही जी ऊर्जा केंद्र आहेत ना, या ऊर्जा केंद्रांनाच चक्र असं म्हणतात. सो ही एनर्जीची देवाणघेवाण करणारी, ऊर्जेची देवाणघेवाण करणारी सूक्ष्म केंद्र आहेत, त्यांना आपण चक्र म्हणतो. आता ह्या ऊर्जा केंद्रांना चक्र का म्हणतात? तर चक्र म्हणजे संस्कृतमध्ये अर्थ बघायचा झाला तर चक्र म्हणजे गोलाकार फिरणारी गोष्ट जी असते त्याला चक्र म्हणतात. आता ही ऊर्जा असते तिचं पण आत बाहेर फिरणं चालू असतं. ती कधी आत आणि बाहेर त्याचं परिभ्रमण चालू असतं. आत येते, बाहेर जाते, ग्रहण होतं, उत्सर्जन होतं. चक्राकार पद्धतीने ही हालचाल चालू असते, म्हणून ह्याला चक्र म्हटलं जातं. वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर चक्र म्हणजे एनर्जी वोर्टेक्स, म्हणजे ऊर्जेचा भोवरा. जसं पाण्याचा भोवरा असतो, हवेचा चक्रवात असतो, तिथे एनर्जी आत पण जाते आणि बाहेर पण जाते. अगदी सेम तसंच ह्या चक्रांच्या बाबतीत होतं. एनर्जी आत येते, एनर्जी बाहेर जाते. म्हणजेच हा भोवरा पद्धतीने ही चक्र काम करतात, म्हणून पण त्याला चक्र असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सगळं जे कार्य आहे, जसं आपलं ब्रीदिंग किंवा आपल्या शरीरात चालणारं रक्ताभिसरण, हे सगळं सायक्लिक पद्धतीने चालू असतं. म्हणजे आत बाहेर, वरती खालती, आणि जर का ते ह्या पद्धतीने झालं नाही तर मग सगळंच कार्य थांबेल. त्याचप्रमाणे चक्रांचं सुद्धा असतं ना, की एनर्जीचं ग्रहण होतं, एनर्जीचं उत्सर्जन होतं, आत बाहेर गोलाकार पद्धतीने, सायक्लिक पद्धतीने, म्हणून पण यांना चक्र म्हटलं गेलं असेल. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये जे खूप पूर्वी ऋषीमुनी होते, ज्यांना ध्यान साधनेतून हे नॉलेज मिळालं, की ही जी चक्र आहेत, ऊर्जा केंद्र आपल्या शरीरावरती आहेत, ती चक्राकार पद्धतीने काम करतात किंवा ती चक्रांसारखी दिसतात, आणि त्याच्यामुळे त्यानंतर सुद्धा हे प्रचलित झालं असेल. पण चक्र हे ह्या ऊर्जा केंद्रांना अतिशय समर्पक असं नाव आहे. आता या चक्रांचं नेमकं कार्य काय? सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या जगाशी, म्हणजे आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी, पृथ्वीच्या ऊर्जेशी म्हणजेच कॉस्मिक एनर्जीशी, आणि बाहेरच्या सगळ्या लोकांशी, निर्जीव वस्तूंशी, त्यांच्या एनर्जीशी देवाणघेवाण ह्या चक्रांच्या मार्फतच होतं. आणि आपण मगाशी डिस्कस केलं तसं ह्या एनर्जी एक्सचेंजमुळे, ह्या ऊर्जेच्या देवाणघेवाणीमुळे आपल्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होतो. म्हणजेच आपल्या शरीराचं आणि मनाचं संतुलन जर का साधायचं असेल तर ह्या चक्रांचं त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम आहे. सो आपलं शरीर आणि मन यांचा बॅलन्स साधणं, आध्यात्मिक प्रगती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चक्राच्या कार्यांशी निगडीत आहेत. ही सगळी चक्र जर का बॅलन्समध्ये असतील तरच आपलं शरीर, मन हे बॅलन्स राहू शकतं, संतुलित राहू शकतं. आपल्या शरीराच्या बाहेर म्हणजे आपल्या आभामध्ये ऊर्जा वलय जे आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे शेकड्याने, काही लोक म्हणतात 113, 114 अशी खूप चक्र आहेत. मग आपण मेन 7 चक्रांचाच विचार का बरं करतो? तर ही 7 जी चक्र आहेत ना, ही आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या ऑर्गन्सशी जोडली गेलेली आहेत.
तुम्ही जर का रेकी प्रॅक्टिशनर असाल किंवा मेडिटेशन करत असाल, तर मेडिटेशन करताना जेव्हा तुम्ही ह्या ध्यानामध्ये जाता किंवा रेकीची प्रॅक्टिस करत असाल, तेव्हा महत्त्वाच्या ऑर्गन्सच्या ठिकाणी एक उष्णता किंवा एक प्रकारचा दाब आपल्याला फील होतो. हीच ती महत्त्वाची 7 केंद्र आहेत आणि ही जर का 7 चक्र नीट बॅलन्समध्ये असतील, तर आपल्या शरीराचं कार्य अतिशय नीट चालू असतं, सुरळीत चालू असतं आणि आपण हेल्दी असतो. म्हणूनच या महत्त्वाच्या मुख्य 7 चक्रांचाच विचार केला जातो आणि त्यांना इतकं महत्त्व प्राप्त आहे. सो आता ही 7 चक्र जी आहेत ती बॅलन्समध्ये ठेवणं किंवा संतुलित ठेवणं का महत्त्वाचं आहे? तर एक एक्झाम्पल सांगते, की आपल्याला असं कधी-कधी होतं ना, की आपण म्हणतो, की मला खूप कणकण वाटते आहे आणि मग त्याच्यावरती आपण वेळेवरती औषधोपचार केले, तर मग आपल्याला ताप येत नाही. म्हणजे आपल्याला ताप येण्याच्या पूर्वी कणकण वाटत असते आणि मग आपल्याला ताप येतो. तो ताप ऑलरेडी आपल्या फिजिकल बॉडीमध्ये आलेला नसतो. ही जी कणकण असते ना, ही आपल्याला आपल्या ऑरिक फील्डमध्ये म्हणजे आभा जी असते आपल्याला त्याच्यामध्ये जाणवत असते. मग आपण वेळेवरती त्याची खबरदारी घेतली तर आपल्याला ताप येत नाही. तसंच ह्या ज्या आपल्या ऑरिक फील्डमध्ये 7 चक्र जी आहेत त्याच्यामध्ये जर का वरती खालती झालं आणि आपण वेळेवरती त्याची खबरदारी घेतली, तर आपल्या शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होणार नाही. म्हणजेच ही चक्र आपण जर का कायमच संतुलित ठेवली, तर आपलं शरीर आणि मन दोन्हीही बॅलन्समध्ये राहील. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर ते तसंच आहे. आपलं शरीर आणि मन आपल्याला जर का हेल्दी ठेवायचं असेल, संतुलित ठेवायचं असेल, तर ही चक्र, ही जी 7 मेन चक्र आहेत, 7 मेन ऑर्गन्सना, 7 मेन ग्लँड्स, ग्रंथींना जोडणारी ही चक्र संतुलित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ही चक्र संतुलित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय पण असतात. ही चक्र म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व काय आहे, प्रत्येक चक्राचं काय महत्त्व आहे, चक्र संतुलित असेल तर काय होतं, असंतुलित असेल तर काय होतं, ती संतुलित किती सोप्या मार्गाने आपण करू शकतो, हे सगळं मी ह्या कोर्समध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे हा कोर्स शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि मी अतिशय सोप्या भाषेमध्ये ही माहिती देण्याचा प्रयत्न करते. सो चक्रांबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे बघणारच आहोत आणि त्यांचं बॅलन्स करणं, संतुलित करणं का महत्त्वाचं आहे, कशामुळे आपण करू शकतो. पण मी आधी तुम्हाला ही 7 मेन चक्र कुठली आणि त्यांचं स्थान काय असतं ते सांगते. ऑफकोर्स ही सगळी चक्र आपल्या शरीराबाहेरच असतात, ऊर्जा शरीरामध्ये असतात, पण त्यांचं साधारण स्थान काय असतं ते मी तुम्हाला सांगते. आपल्या स्पायनल कॉर्डच्या एकदम खाली जे चक्र असतं त्याला म्हणतात रूट चक्र, म्हणजेच मूलाधार चक्र. आपल्या नाभीच्या थोडं खाली असणारं सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या थोडं वरती पोटाच्या आतल्या भागाच्या एरियामध्ये असणारं जे चक्र असतं तर त्याला म्हणतात स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र. आपल्या हृदयाच्या बाहेर असणारं, हृदयाच्या जवळ असणारं चक्र म्हणजे हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र. आपल्या गळ्याच्या ठिकाणी असणारं चक्र म्हणजे विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र. आपल्या थर्ड आयपाशी असणारं चक्र म्हणजे आज्ञाचक्र आणि आपल्या डोक्याच्या टोक्यावर असणारं चक्र म्हणजे क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. आता तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये हे पण बघत असाल की प्रत्येक हे जी चक्र आहेत त्या चक्रांशी रिलेटेड काही कलर्स पण असतात. आता हे विशिष्ट कलर्स त्या विशिष्ट चक्राशी जोडले गेलेले आहेत. तर हे पण काही फॅड नाही आहे, तर ह्याच्यामागे सुद्धा कारणं आहेत. सो आपल्या योग ध्यान परंपरेमध्ये आपल्या ऋषीमुनींना ह्या चक्रांच्या ठिकाणी विशिष्ट ऊर्जा प्रकाश म्हणजे त्या रंगाचा ऊर्जा प्रकाश दिसला आणि त्यामुळे त्यांनी ते प्रचलित केलं. बरं, आता हे रंग त्या विशिष्ट चक्राशी निगडीत हा विशिष्ट रंग म्हणजे काही नुसते प्रतिकात्मक नाही आहेत, तर त्याची काहीतरी कारणं पण आहेत. जसं आपल्याला हे तर माहिती आहे की हे सगळं जे आहे ते एक ऊर्जाच आहे. प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होते म्हणून ती वेगळी दिसते. पण सगळ्या सजीव आणि निर्जीव गोष्टी म्हणजे एनर्जीज आहेत, बरोबर. म्हणजे आपण वेगवेगळ्या एनर्जीनी, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असतो. तशीच आपली ही जी चक्र आहेत, ही जी 7 मेन चक्र आहेत, ती 7ही मेन चक्र वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असतात. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. तसंच रंग पण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असणार, त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी असणार. सो एखाद्या चक्राची फ्रिक्वेन्सी एखाद्या रंगाच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होते आणि त्यामुळे त्या ऊर्जा केंद्राच्या ठिकाणी, त्या चक्राच्या ठिकाणी तो रंग दिसतो आणि म्हणून तो पर्टिक्युलर रंग त्या चक्राशी जोडला गेलेला आहे.
जसं मूलाधार चक्राशी लाल रंग, अनाहत चक्राशी हिरवा रंग, नंतर सहस्रार चक्राशी जांभळा किंवा पांढरा रंग असे रंग जोडले गेलेले आहेत. कारण हे रंग ॲक्च्युली त्या ठिकाणी दिसतात. इव्हन ती मी तुम्हाला जी फोटोग्राफी सांगितली त्या फोटोग्राफीमध्ये सुद्धा आपल्याला हे रंग दिसतात. हे जे 7 रंग आहेत ते आपल्या निसर्गामध्ये पण आहेत. आपण जेव्हा रेनबो बघतो तेव्हा हे चक्रांचे 7 कलर्स आपल्याला ह्या रेनबोमध्ये दिसतात. त्यामुळे हे खूपच नैसर्गिक पृथ्वीपासून आलेलं सृष्टीमध्ये असणारी ही गोष्ट आहे. तुम्हाला कलर थेरपी माहिती आहे का? म्हणजेच एखाद्या विशिष्ट रंगाचा आपल्या मनावरती एका विशिष्ट पद्धतीने परिणाम होतो. म्हणजे जसं की लाल रंगाचा जर आपण वापर केला तर आपल्याला शक्तीची, धैर्याची जाणीव होते, कॉन्फिडन्स आपला वाढतो. तसंच जर का हिरवा रंग आपण धारण केला किंवा हिरव्या रंगाशी जास्त इंटरॅक्ट केलं तर प्रेम करुणा वाढतं. म्हणजेच हॉस्पिटल्समध्ये जर का तुम्ही बघितलं तर सगळं हिरव्या रंगाचं असतं. कारण तिथे त्या गोष्टींची जरुरी असते. प्रेम करुणेचा बॅलन्स साधणं महत्त्वाचं असतं डॉक्टरांना ट्रीटमेंट करायची असेल जर का तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या प्रत्येक ज्या चक्राशी विशिष्ट रंग जो जोडलेला आहे त्या रंगाच्या ह्या क्वालिटीचा परिणाम त्या चक्राच्या कार्यावरती पण अवलंबून असतो. म्हणजेच चक्राच्या कार्याशी हा पर्टिक्युलर रंग आणि त्याचे गुणधर्म जोडले गेलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मूलाधार चक्राशी मी तुम्हाला सांगितलं तसं लाल रंग निगडीत आहे. जर मूलाधार चक्र बॅलन्स्ड असेल ना तर माणसाला धैर्य असतं, स्टेबिलिटी असते, मनात त्याला शक्ती वाटते, कॉन्फिडन्स वाटतो, स्थैर्य वाटतं. हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र जर का बॅलन्स असेल तरच माणसाला दुसऱ्या बद्दल प्रेम वाटू शकतं, लोकांच्याबद्दल सहानुभूती, करुणा वाटू शकते, अंडरस्टँडिंग असतं. म्हणजे त्या रंगाचे गुणधर्म आणि त्या चक्राचं कार्य या दोन्हीचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपलं एखादं चक्र असंतुलित असेल तर त्या चक्राशी रिलेटेड जो रंग असतो त्या रंगाचं आपण ध्यान केलं म्हणजे मेडिटेशन केलं त्या रंगावरती किंवा आपण त्या रंगाचे कपडे जास्त घालायला लागलो किंवा आपल्या भोवताली तो रंग जास्त ठेवला तर ते चक्र संतुलित व्हायला ह्यामुळे मदत होते, बॅलन्स्ड व्हायला मदत होते. ते गुणधर्म जे आपल्यामध्ये नाही आहेत किंवा कमी आहेत किंवा ज्याची आपल्याला गरज आहे ते गुण आपल्यामधले, आपल्या मनातले वाढायला लागतात. आपल्या शरीराचे महत्त्वाचे अवयव आणि आपल्या भावना ह्या पर्टिक्युलर चक्रांशी रिलेटेड असतात, कनेक्टेड असतात. काही पर्टिक्युलर अवयव पर्टिक्युलर चक्राशी, भावना त्या पर्टिक्युलर चक्राशी कनेक्टेड असतात. आणि जर का ही चक्र बॅलन्स असतील, संतुलित असतील तरच ह्या आपले अवयव आणि ह्या भावना पण संतुलित असतात आणि अर्थातच आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एकदम स्वस्थ, हेल्दी राहू शकतो. चक्र बॅलन्स करण्यासाठी रंगाचं का महत्त्व आहे आणि ते कसं होतं हे आपण बघितलं. तसंच चक्र बॅलन्स करण्यासाठी बीजमंत्रांचा पण वापर केला जातो. हे पण तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल. आता हे बीजमंत्र म्हणजे नेमकं काय आणि त्याचा वापर चक्रांना बॅलन्स करण्यासाठी का होतो हे आपण थोडक्यामध्ये बघूया. सो हे तर आपल्याला आता माहितीच आहे की ही चक्र प्रत्येक चक्र एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतं कारण ते एनर्जीचे बनलेले आहेत. तसंच बीजमंत्र म्हणजे एखादा पर्टिक्युलर ध्वनी, नाद म्हणजे साऊंड व्हायब्रेशन. सो प्रत्येक बीजमंत्र, प्रत्येक ध्वनी हा एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असतो, बरोबर. आता जसं रंगांची फ्रिक्वेन्सी त्या पर्टिक्युलर चक्राशी मॅच झाली ना तसंच काही पर्टिक्युलर साऊंडची, काही पर्टिक्युलर ध्वनींची फ्रिक्वेन्सी ही त्या पर्टिक्युलर चक्राशी मॅच होते. जेव्हा आपण हे बीजमंत्र त्या पर्टिक्युलर चक्राशी रिलेटेड असा जो बीजमंत्र असतो तो जेव्हा मोठ्यांनी उच्चारतो, वारंवार उच्चारतो तेव्हा त्या बीजमंत्राची जी ध्वनी लहरी असतात, साऊंड व्हायब्रेशन्स असतात, ती जी फ्रिक्वेन्सी असते ती आपल्या चक्राच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होते आणि त्याच्यामुळे त्या चक्राशी रिलेटेड जी ऊर्जा असते ती प्रवाहित होते. त्यामुळे ब्लॉक्स सगळे दूर होतात, अडथळे दूर होतात आणि त्या चक्राचं पर्टिक्युलर चक्राचं आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या जे सगळे महत्त्वाचे आपल्या शरीराचे अवयव आहेत त्यांचं काम सुरळीतपणे पार पडतं. आता प्रत्येक चक्राशी रिलेटेड ऑर्गन किंवा ग्रंथी किंवा हार्मोन कुठलं असतं हे आपण एकदम थोडक्यामध्ये बघूया. सो मूलाधार चक्र, रूट चक्र त्याच्याशी रिलेटेड असतं ॲड्रिनल सिस्टीम.
त्यानंतर आपलं स्वाधिष्ठान चक्र असतं, त्याच्याशी रिलेटेड प्रजनन ग्रंथी, मणिपूर चक्राशी रिलेटेड असतं आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, हार्ट चक्राशी रिलेटेड असते आपली थायमस ग्लँड आणि हार्ट, लंग्स हे महत्त्वाचे अवयव. नंतर थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्राशी रिलेटेड असतं आपली महत्त्वाची ग्लँड थायरॉईड. थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञाचक्राशी रिलेटेड असतं आपली पिट्युटरी ग्लँड. आणि आपल्या क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्राशी रिलेटेड असते आपली एंडोक्रीन सिस्टीम आणि पिनियल ग्लँड. ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या ग्रंथी, हार्मोन्स आणि सिस्टीम्स आपल्या शरीरामध्ये असतात. त्यांचं कार्य सुरळीत पार पडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आपल्याला हेल्दी राहण्यासाठी. सो जेव्हा आपण बीजमंत्रांचा वापर करतो, बीजमंत्र जेव्हा आपण मोठ्याने उच्चारतो, तेव्हा बीजमंत्रांची जी साऊंड व्हायब्रेशन्स असतात, ही साऊंड व्हायब्रेशन्स, ही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सकारात्मक ऊर्जा या पर्टिक्युलर हार्मोन्सवरती किंवा ग्रंथींवरती ही ऊर्जा पाठवली जाते. त्यामुळे अर्थातच या ग्रंथी, हार्मोन्स सक्रिय होतात, सुरळीतपणे काम करायला लागतात, त्यांच्या ठिकाणची ऊर्जा प्रवाहित होते आणि ते आपलं काम व्यवस्थित पार पडतात, कुठलेही अडथळे न येता. कारण अर्थातच जर का ह्या कुठल्याही हार्मोन्स, ग्रंथी किंवा ह्या अवयवांच्या भोवतीची किंवा त्यांच्यामध्ये वाहणारी जी ऊर्जा असते ती जर कुठे ब्लॉक झाली तर अर्थातच या ग्रंथींचं, या अवयवांचं काम बिघडतं. तर त्याच्यामुळेच ह्या ठिकाणची ऊर्जा, या ग्रंथींच्या ठिकाणी असणारी ऊर्जा ही बॅलन्समध्ये राहणं, संतुलित राहणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हेच नेमकं काम बीजमंत्रांची जी फ्रिक्वेन्सी असते ती करते. म्हणूनच बीजमंत्रांचं आपले हे सगळे जी चक्र आहेत ती बॅलन्स करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. तुम्हाला स्क्रीनवरती पर्टिक्युलर चक्राशी रिलेटेड पर्टिक्युलर बीजमंत्र दिसत असेल, त्या बीजमंत्रांचा वापर करून आपण ते पर्टिक्युलर चक्र हे बॅलन्स करू शकतो. आणि अर्थातच सगळी चक्र बॅलन्स असतील तर सगळ्या चक्रांचं कार्य संतुलित असेल तर त्या ठिकाणी रिलेटेड असणाऱ्या अवयवांचं आणि भावनांचं सुद्धा कार्य संतुलित असतं आणि त्यामुळे आपण शारीरिक, मानसिकदृष्ट्या बॅलन्समध्ये राहू शकतो, हेल्दी राहू शकतो. आता मी सारखी म्हणते की शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या, तर कसं असतं की आपल्या शरीराच्या पर्टिक्युलर अवयवांशी रिलेटेड पर्टिक्युलर भावना असतात आणि त्या अवयवांचं काम जर का बिघडलं, नीट होत नसेल तर त्या पर्टिक्युलर रिलेटेड भावनांवरती पण परिणाम होतो. कसा त्याचा सांगते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आपलं जर का पोट बिघडलं, ओके, म्हणजे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर नाही आहे, मणिपूर चक्र बिघडलं, होतं काय म्हणजे शारीरिक तर परिणाम झालेलाच आहे की पोट बिघडलं, त्यामुळे आपला थकवा आला अँड ऑल दॅट. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये राग आणि चिडचिड पण तयार होते, करेक्ट. म्हणजे भावना आणि शारीरिक आपले जे अवयव आहेत त्यांचं कार्य यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. कारण आपलं शरीर हे भावनांचं प्रतिबिंब असतं. याचा उलटा पण परिणाम होतो. म्हणजे जर का एखादी व्यक्ती खूपच राग, चिडचिडसारखी करत असेल ना, तर त्याच्या मणिपूर चक्रावरती नक्की परिणाम होणार आणि त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडणार. सो हे एकदम इंटर रिलेटेड आहे. त्याच्यामुळे अवयव नीट, तर शरीराचं कार्य नीट आणि अर्थातच त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या भावनासुद्धा नीट, म्हणजे आपण पूर्ण बॅलन्समध्ये असतो. अजून उदाहरणं द्यायची झाली जर का, तर मूलाधार चक्र जर का इम्बॅलन्स असेल तर मनामध्ये सतत कुठल्या तरी प्रकारची भीती वाटत असते, कंबरदुखी, लोअर बॅक पेन हे त्रास सुरू होतात, गुडघेदुखी. आणि उलटं असेल की कंबरदुखी, गुडघेदुखी होत असेल तर आपल्या मूलाधार चक्रावरती त्याचा नक्की परिणाम होतो. त्याचप्रमाणे जर का सहस्त्रार चक्र इम्बॅलन्स असेल तर झोपेचे विकार होऊ शकतात, झोपेचे विकार असतील तर सहस्त्रार चक्र इम्बॅलन्स होऊ शकतं. असं हे व्हाईस वर्सा काम करतं. एक गोष्ट बॅलन्समध्ये नसेल तर दुसरी गोष्ट पण बिघडते. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स साधणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चक्रांचं बॅलन्स मुळात का बिघडतं, चक्र असंतुलित कशामुळे होतात आणि असंतुलित जर का झाली तर त्याची लक्षणं शारीरिक आणि मानसिक काय दिसतात आणि कुठल्या सोप्या उपायांनी आपण ही चक्र परत संतुलित करू शकतो, जेणेकरून आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ होऊ, सकारात्मक होऊ, पॉझिटिव्ह होऊ, हेल्दी होऊ. हे सगळं मी तुम्हाला पुढे थोडक्यात प्रत्येक चक्राशी रिलेटेड सांगणार आहे. पण मुळामध्ये ही चक्र बॅलन्स का ठेवायची, संतुलित का ठेवायची, तर चक्र संतुलित असतील तर त्याचे अगणित फायदे आहेत. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आपलं मन शांत राहतं, कायम काम राहतं, आपलं शरीर निरोगी राहतं. कारण अर्थातच सगळे अवयव आपले बॅलन्समध्ये राहतात, नीट कार्य करत असतात.
शरीर निरोगी असलं आपलं की अर्थातच आपलं मनसुद्धा व्यवस्थित शांत असतं आणि जर का आपण आजारी कधी पडलोच तर खूप लवकर आपण त्या आजारातनं बाहेर येतो. आपली इंट्युशन पॉवर चांगली असते, त्याच्यामुळे निर्णय क्षमता आपली चांगली असते. आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय आपण अगदी सहजपणे घेऊ शकतो. आपण योग्य संधी, योग्य लोक आपल्या आयुष्यामध्ये वेळोवेळी अट्रॅक्ट करतो. आपला ऑरा इतका स्ट्रॉंग झाल्यामुळे, कारण चक्र व्यवस्थित असतील, चक्र नीट काम करत असतील तर अर्थातच आपला ऑरा स्ट्रॉंग असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे अर्थातच आपण पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. आपल्या आयुष्यावरती सगळ्याच दृष्टीने जर का आपला ऑरा स्ट्रॉंग असेल, म्हणजे चक्र बॅलन्स असतील, तर सगळ्याच दृष्टीने सकारात्मक आणि पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि अर्थातच आपण ह्या जगामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह लाईफ जगण्यासाठी आलेलो आहोत. आपल्याला नक्कीच योग्य संधी, योग्य माणसं भेटायला हवी आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भरभराट करायची आहे. सुख, शांती, समाधान जे आपण शोधतोय ते आपल्याला सगळं मिळवायचं आहे. आणि चक्र आपली बॅलन्स असतील ना तर आपल्याला हे सगळं सहजपणे साध्य होतं, कारण की आपला प्रत्येक अवयव, प्रत्येक भावना ही संतुलित असते, योग्य प्रकाराने काम करत असते. आपण पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि अर्थातच आपल्याला यश मिळतं, आपली भरभराट होते. एक तुम्हाला खूप याच्या बाबतीत इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. एखाद्या व्यक्तीची साती चक्र जर का बॅलन्स असतील ना, म्हणजे त्याचा ऑरा खूप स्ट्रॉंग असेल आणि ती व्यक्ती जर का एखाद्या अशा दुकानात गेली की जिथे काही कस्टमर्स नाही आहे, तो दुकानदार नुसता रिकामा बसला आहे आणि ती व्यक्ती जेव्हा त्या दुकानात जाते त्यानंतर त्या दुकानामध्ये गिऱ्हाईकांची लाईन लागते. का असं होतं माहिती आहे? कारण त्या व्यक्तीचा ऑरा इतका स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह असतो ना की तो तिकडे योग्य लोकांना अट्रॅक्ट करतो, म्हणजे त्या दुकानदाराला कस्टमर्स अट्रॅक्ट करून देतो. बरेच वेळेला असे दुकानदार म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. माझ्या आईला दुकानदार नेहमी म्हणायचे की मॅडम तुम्ही जेव्हा दुकानात येता त्या दिवशी आमचं सेल खूप चांगला होतो आणि त्यामुळे ते माझ्या आईला खूप रिस्पेक्ट पण द्यायचे. सो हे सगळं कशामुळे होतं की 7 चक्र आपली जेव्हा बॅलन्स असतात आणि त्यामुळे आपला जेव्हा ऑरा स्ट्रॉंग असतो त्यामुळे ह्या गोष्टी साध्य होतात. आहे ना इंटरेस्टिंग? सो अशाच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात जेव्हा आपली चक्र बॅलन्स असतात, जेव्हा आपला ऑरा स्ट्रॉंग असतो. आपला ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी चक्र बॅलन्स करणं अतिशय महत्त्वाचं असतं. सो चक्र बॅलन्स करण्यासाठीची वेगवेगळी ही जी चक्र आहेत ती संतुलित करण्यासाठीची वेगवेगळी मेडिटेशनसुद्धा मी या चॅनलला पोस्ट करणार आहे. ती पण नक्की बघा हा कोर्स झाल्यानंतर. पण ही चक्र अशी एकदाच बॅलन्स करून ती आयुष्यभर बॅलन्समध्ये राहतात, संतुलित राहतात का? तर असं नसतं. कारण आपल्या मनाचा, म्हणजे आपल्या विचारांचा, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांचा, जेव्हा आपल्याला आयुष्यात वेगवेगळे अनुभव येतात, आपण जे प्रवास करतो, इकडे तिकडे जातो, या सगळ्याचा परिणाम सतत आपल्या आभामंडलावरती, म्हणजेच ऊर्जा कवच, ऑरावरती होत असतो, चक्रांवरती होत असतो. आणि अर्थातच आधेमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी चक्राचा बॅलन्स हा जातच असतो. त्याच्यामुळे चक्राचं बॅलन्सिंग, चक्राचं संतुलन हे नियमित स्वरूपामध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते कसं करायचं ह्याचे उपाय पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तुम्ही ते सगळे उपाय करू शकता. चक्राची मेडिटेशन्स जी मी इथे पोस्ट करणार आहे ती मेडिटेशन्स पण, त्याचा पण उपयोग तुम्ही करू शकता, ती पण मध्ये मध्ये ऐकू शकता. आपण याचा एक नियम बनवला की मी दर आठवड्यात एकदा हे मेडिटेशन करणार आहे, तर अर्थातच आपली चक्र सगळी बॅलन्स राहायला ह्याच्यामुळे नक्की मदत होईल. ज्या गोष्टींचे जे उपाय मी सांगितलेले आहेत अतिशय सोपे, आपल्या रोजच्या जीवनात आपण करू शकू असे उपाय ते आहेत. हे उपाय केले की सुद्धा ही चक्र बॅलन्समध्ये राहतील आणि आपलं आयुष्य हे नक्कीच अर्थपूर्ण होईल. ज्या सुख, शांती, समाधान या गोष्टींच्या शोधात आपण सगळेच आहोत, त्या गोष्टी आपल्याला अगदी इझिली मिळतील याची मला खात्री आहे. सो आय एम शुअर की ही जी माहिती आहे ही तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळाली नसेल. इथून पुढे मी प्रत्येक चक्रासाठीचे व्हिडिओ पोस्ट करते आहे. ते सगळे बघा आणि याचा नक्की फायदा घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ सेव्ह करा, परत परत बघा. याच्यामध्ये सांगितलेली मेडिटेशन्स नियमित स्वरूपात करा, उपाय करा, आपली चक्र नेहमी बॅलन्समध्ये ठेवा. विशिंग यू अ व्हेरी हॅपी, हेल्दी अँड प्रॉस्परस लाईफ. थँक्यू.
तुम्हाला पण सतत कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा कॉन्स्टिपेशन होतं आहे, खूप डॉक्टर औषधोपचार झाले पण तरी फरक पडत नाही? वेल, तुमचं मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र हे इम्बॅलन्स, असंतुलित असू शकतं. मूलाधार चक्र आपल्या कमरेच्या खालच्या भागामध्ये म्हणजेच आपल्या मणक्याच्या तळाशी असतं. मूलाधार चक्र जर का बॅलन्स असेल म्हणजे संतुलित असेल तर आपल्या जीवनात आपल्याला स्थैर्यता आणि सुरक्षिततेची भावना असते, आर्थिक स्थैर्य असतं, आपला आत्मविश्वास खूप चांगला असतो, आपली निर्णय क्षमता चांगली असते आणि आपल्याला सतत एनर्जेटिक वाटत असतं, रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. आणि जर का मूलाधार चक्र हे जर का इम्बॅलन्स असेल किंवा असंतुलित झालं तर मात्र आपल्याला सतत असुरक्षित वाटतं, भीती वाटते, आत्मविश्वास आपला कमी होतो, सतत पैशाची चिंता वाटते, सतत राग येणं, चिडचिड होणं आणि कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातली शक्ती जाणं, कॉन्स्टिपेशन, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं यासारख्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. आता हे मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र इम्बॅलन्स म्हणजे असंतुलित का होतं? तर बालपणी आपल्याला कशाची तरी सतत भीती वाटत असली किंवा जीवनात स्थैर्य नसेल म्हणजे वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी आपण राहण्याची ठिकाणं बदलत असू, फॅमिलीमध्ये सतत आर्थिक ताणतणाव किंवा पैशाविषयीची चिंता असेल, एक फॅमिली सपोर्ट चांगला नसेल आपल्याला किंवा काहीतरी गंभीर आजार, ॲक्सिडेंट किंवा कुठली तरी एक मोठी शस्त्रक्रिया जर का झाली असेल, मनात सतत चिंता, ताणतणाव वेगवेगळ्या कारणांसाठी असतील आणि आपण निसर्गापासून दूर राहत असू तर मूलाधार चक्र इम्बॅलन्स होतं. पण गुड न्यूज इज दॅट आपण मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र हे अगदी इझिली बॅलन्स करू शकतो, परत संतुलित नक्की करू शकतो अतिशय सोप्या उपायांनी. जसं की लाल रंगाची फळं, जसं सफरचंद, डाळिंब खाणं, लाल रंगाच्या भाज्या मुळात जमिनीच्या खाली ज्या भाज्या तयार होतात जसं गाजर, बीट वगैरे खाणं, प्रोटीन्स जास्त खाणं, लाल रंगाचे कपडे घालणं, वेगवेगळ्या प्रकारचे श्वासाचे व्यायाम करणं, तसंच ताडासन, वृक्षासन यासारखी योगासनं करणं, निसर्गाशी जवळीक साधणं म्हणजेच निसर्गात फिरायला जाणं किंवा बागकाम, गार्डनिंग यासारख्या गोष्टी करणं, मेडिटेशन, मूलाधार चक्राचा जो बीजमंत्र आहे लम याचा उच्चार करणं, तसंच नियमित दिनचर्या आणि आर्थिक नियोजन नीटपणे करणं आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या रूट चक्र किंवा आपलं मूलाधार चक्र हे इझिली संतुलित करू शकतो आणि ह्या सर्व आजारांना आपल्यापासून खूप लांब ठेवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, इतर सर्वांना ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर पण नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या उपायांनी तुम्हाला काही उपयोग झाला का याबद्दल कमेंट पण नक्की करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. तुम्हाला पोटदुखी, मासिक पाळी किंवा किडनीशी रिलेटेड काही त्रास आहे का? लैंगिक समस्या सतत जाणवत आहेत का? खूप औषधोपचार, डॉक्टर्स वगैरे सगळं करून झालं पण काहीच उपयोग होत नाही आहे का? तर कदाचित तुमचं सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स म्हणजेच असंतुलित असू शकतं. स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या नाभीच्या खाली, पोटाच्या खालच्या भागात असतं. स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स्ड असेल, सक्रिय असेल तर आपण खूप क्रिएटिव्ह असतो, भावनिकदृष्ट्या आपण बॅलन्स्ड असतो आणि बदल सहजपणे स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, आपला आत्मविश्वास चांगला असतो आणि आपण खूप आकर्षक पण लोकांना वाटू शकतो, नातेसंबंध सुधारतात, लैंगिक समस्या जाणवत नाहीत. आणि जर का स्वाधिष्ठान चक्र हे बॅलन्स्ड नसेल, असंतुलित असेल तर मात्र खालच्या पोटात दुखणं, मासिक पाळीचा त्रास, किडनीशी रिलेटेड त्रास, लैंगिक समस्या या सगळ्या समस्या आपल्याला येऊ शकतात. तसंच मनात सतत इन्सिक्युअर्ड फिलिंग असतं, एक गिल्टी फिलिंग असतं, अपराधीपणाची भावना असते, खूपच जास्त आसक्ती किंवा खूपच उदासीनता असे दोन टोकाच्या भावना आपल्या मनात येऊ शकतात. भावनिक असंतुलन आपल्याला पाहायला मिळतं. सगळं काही नीट असून आपल्याला आनंद मिळत नाही आणि एक असुरक्षिततेची भावना सतत आपल्या मनात येत असते. आता हे स्वाधिष्ठान चक्र असंतुलित का होतं? तर बालपणी झालेला एखादा मानसिक आघात, सतत तणाव किंवा चिंता किंवा नातेसंबंधांमधला ताणतणाव, लैंगिक दडपण किंवा कुठलं तरी व्यसन,
आणि मनातल्या दडपलेल्या भावना जसं राग, अपराधीपणा वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स होतं किंवा असंतुलित होतं. बट गुड न्यूज इज दॅट की आपण स्वाधिष्ठान चक्र हे परत संतुलित नक्कीच करू शकतो आणि ते सुद्धा छोट्या छोट्या सोप्या उपायांनी. जसं की ऑरेंज रंगाची फळं जसं संत्र, पपई, आंबा हे खाणं, गाजर, भोपळा यासारख्या भाज्या खाणं, भरपूर पाणी पिणं, नारळ पाणी पिणं, भुजंगासन, शलभासन आणि पोटात एकदम खोलवर श्वास घेणं, नृत्य, चित्रकला किंवा क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये सहभागी होणं, पाण्याजवळ वेळ घालवणं, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करणं आणि आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला शिकणं, स्वतःवर प्रेम करणं आणि आनंदी व्हायचा प्रयत्न करत राहणं, या सर्व गोष्टींमुळे आपण आपलं स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र हे परत संतुलित नक्कीच करू शकतो आणि ह्या सगळ्या आजारांपासून नक्कीच दूर राहू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, ही माहिती जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि तुम्हाला ह्या उपायांनी फरक पडला असेल तर कमेंट पण नक्की करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. तुम्हाला सतत डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड आजार जसं गॅस, ॲसिडिटी होतं किंवा सतत थकवा जाणवतो, आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, खूप औषधोपचार डॉक्टर करून झाले पण ह्याच्यावरती काहीच उपयोग होत नाही, तर कदाचित तुमचं मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र हे इम्बॅलन्स किंवा असंतुलित असू शकतं. मणिपूर चक्र हे नाभीच्या वरच्या भागामध्ये म्हणजे पोटाच्या आतल्या भागामध्ये असतं. रंग पिवळा, तत्व अग्नी. मणिपूर चक्र संतुलित असेल म्हणजेच बॅलन्स असेल तर सक्रिय असेल तर आपल्याला खूप फायदे होतात, जसं आत्मविश्वास वाढतो, पचनसंस्था चांगली असते, अंगात नेतृत्व गुण येतात, इच्छाशक्ती चांगली असते आणि या सगळ्यामुळे आयुष्यामध्ये यश आणि स्टेबिलिटी मिळणं एकदम इझी जातं. पण मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल तर पचनसंस्थेशी रिलेटेड विकार जसं गॅस, ॲसिडिटी, आम्लपित्त, स्वादुपिंड आणि यकृताचे विकार, मधुमेहाचा धोका वाढतो, सतत थकवा जाणवतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी असते, मनात सतत भीती वाटत असते, चिडचिड, राग, सारख्या शंका घेणं, स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी दोष देणं हे सुद्धा वाढतं. मणिपूर चक्र इम्बॅलन्स होण्याची कारणं काय आहेत तर जर का आत्मविश्वासाचा अभाव असेल, सतत चिडचिड होत असेल, राग मनात कुठला तरी दडपलेला असेल, ताणतणावाखाली सतत आपण असू, लोकांकडनं सतत टीका किंवा अपमान होत असेल, मनात सतत कसली तरी भीती वाटत असेल, तर ह्या सर्व गोष्टींमुळे मणिपूर चक्र हे असंतुलित होऊ शकतं. बट द गुड न्यूज इज दॅट मणिपूर चक्र आपण अगदी इझिली परत संतुलित म्हणजेच बॅलन्स करू शकतो. कपालभाती, भस्त्रिका यासारखे प्राणायाम, नौकासन, धनुरासन, पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार यासारखी सोपी योगासनं, रम या बीजमंत्राचा उच्चार, तसंच आपल्या खाण्यामध्ये पिवळी फळं किंवा भाज्या यांचा समावेश केला जसं अननस, केळी, लिंबू, हळदीचा जास्त वापर केला तर आपण मणिपूर चक्र अगदी इझिली बॅलन्स करू शकतो. उन्हामध्ये थोडा वेळ घालवला, छोटे छोटे गोल्स करून ते पूर्ण केले, स्वतःसाठी ठामपणे उभं राहिलं आणि स्वतःच्या यशाचं स्वतःच कौतुक केलं, दुसरे कुणी करत नसतील तर अर्थातच मणिपूर चक्र आपलं संतुलित नेहमीच राहू शकतं. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक नक्की करा. यात सांगितलेल्या उपायांनी तुम्हाला जर का काही फरक पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. तुम्हाला हार्टशी रिलेटेड काही त्रास जसं की BP किंवा ब्रिदिंगशी रिलेटेड काही त्रास किंवा 4 लोकांच्यात राहत असून सुद्धा एकटेपणा वाटतो असं काही होतं का आणि ह्याच्यावरती खूप औषधोपचार डॉक्टर वगैरे झाले तरीसुद्धा ह्याचा काहीच उपयोग होत नाही आहे का, तर कदाचित तुमचं हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र हे असंतुलित असू शकतं. हार्ट चक्र हे आपल्या हृदयाच्या जवळ छातीच्या मध्यभागी असतं, रंग हिरवा. आणि हार्ट चक्र जर का संतुलित असेल म्हणजेच अनाहत चक्र संतुलित असेल तर अर्थातच हृदय आणि फुफ्फुस यांचं कार्य सुरळीतपणे चालू असतं. आपली स्वतःवरती आणि दुसऱ्यांवरती प्रेम करण्याची क्षमता चांगली असते, दुसऱ्यांबद्दल आपल्याला अंडरस्टँडिंग चांगलं असतं, सहानुभूती वाटत असते आणि त्यामुळे आपण इझिली लोकांना क्षमा करू शकतो. त्यामुळे अर्थातच आपले नातेसंबंध सगळ्यांशीच चांगले असतात.
एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, सकारात्मक दृष्टिकोन असतो आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींच्या बाबत. त्यामुळे अर्थातच आपल्याला एक प्रकारची आंतरिक शांती आणि समाधान सगळ्याच गोष्टींसाठी वाटत असतं. आणि अर्थातच त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला खूप छान यश पण मिळू शकतं कुठल्याही कार्यात. आणि हेच जर का आपला हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र असंतुलित असेल, तर मात्र हृदयाशी रिलेटेड किंवा फुफ्फुसांशी रिलेटेड आजार जसं दमा, BP यासारखे आजार येऊ शकतात आपल्याला. छातीत दडपण जाणवत असतं सतत. आपण स्वतःवरती प्रेम करत नाही आणि प्रेम व्यक्त करण्याची आपल्याला दुसऱ्यांवरती भीती वाटत असते. 4 लोकांच्यात असून सुद्धा आपल्याला एक प्रकारचा एकटेपणा वाटतो. सतत मनामध्ये राग किंवा चिडचिड वाटत असते. दुसऱ्यांबद्दल मत्सर वाटत असतो सगळ्या बाबतींमध्ये. लोकांबद्दल आयदर खूप जास्त अपेक्षा आपण ठेवतो किंवा मग एक प्रकारची अलिप्तता सतत आपल्यामध्ये लोकांबद्दल आणि एकंदरीतच परिस्थितीबद्दल येत असते. आता हे अनाहत चक्र मुळात असंतुलित कशामुळे होतं, तर लहानपणी, बालपणी आपल्याला जे प्रेम मिळायला हवं होतं ते जर का मिळालेलं नसेल किंवा फार मोठा भावनिक आघात जसं काही ब्रेकअप झालं असेल किंवा कुणीतरी आपलं नुकसान केलं असेल किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये फसवलं असेल, तर आपला लोकांवरचा विश्वास उडून जातो आणि लोकांवरती आपला प्रेम आपण व्यक्त करण्याची किंवा लोकांचं प्रेम स्वीकारण्याची आपल्याला सतत त्यामुळे भीती वाटते. मनात काही भावना जसं राग, द्वेष सतत दडपून ठेवले असतील. एक प्रकारचा भावनिक ताण, मग तो कुठल्याही प्रकारचा असेल, सतत जाणवत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र, हार्ट चक्र हे इम्बॅलन्स राहू शकतं किंवा असंतुलित होऊ शकतं. पण गुड न्यूज इज दॅट की आपण आपलं हार्ट चक्र, अनाहत चक्र हे इझिली परत बॅलन्स करू शकतो. अनुलोम विलोम यासारखा प्राणायाम करून, यम ह्या बीजमंत्राचा उच्चार करून, मत्स्यासन, भुजंगासन यासारखी आसनं करून, हिरव्या पालेभाज्या, फळं हिरवी जसं हिरवं सफरचंद, तुळस यासारख्या हिरव्या भाज्या फळांचा आपल्या आहारात समावेश करून, निसर्गामध्ये वेळ घालवून, स्वतःवरती प्रेम करून, कृतज्ञता व्यक्त करून, आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल लोकांची सेवा करून, लोकांना मदत करून आपण आपलं हृदयचक्र किंवा अनाहत चक्र हे इझिली बॅलन्स करू शकतो आणि आपल्या जीवनाचा नक्की आनंद घेऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि जर का तुम्हाला ह्या उपायांनी फरक पडला असेल तर कमेंट पण नक्की करा. थँक्यू. तुम्हाला थायरॉईडचा त्रास किंवा मानखांदे सतत दुखतात किंवा एक प्रकारचं मनात सतत भीती किंवा गोंधळ असतो, खूप औषधोपचार डॉक्टर करून झाले तरी उपाय होत नाही, असं आहे का? तर कदाचित तुमचं विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र हे इम्बॅलन्स असू शकतं, असंतुलित असू शकतं. विशुद्धी चक्र हे आपल्या गळ्याच्या मध्यभागी असतं, रंग निळा. विशुद्धी चक्र जर का संतुलित असेल तर अर्थातच थायरॉईड हार्मोन हे व्यवस्थितपणे काम करत असतं. आपण लोकांच्या समोर आपलं विचार स्पष्टपणे मांडू शकतो. संवाद कौशल्य आपलं चांगलं असतं. त्यामुळे मनातले विचार किंवा भावना आपण लोकांच्या समोर व्यवस्थित व्यक्त करू शकत असल्यामुळे लोकांशी आपले कुठल्याही प्रकारचे गैरसमज होत नाहीत. एक क्रिएटिव्हिटी जसं की नृत्य किंवा गाणं किंवा पेंटिंग असं काहीतरी आपल्यामध्ये त्याचं कौशल्य असतं. आपला आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्टसुद्धा खूप चांगला असतो. नेहमी सत्य बोलण्याचा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये नक्कीच असतो. आणि विशुद्धी चक्र किंवा थ्रोट चक्र हे असंतुलित असेल तर थायरॉईडशी रिलेटेड समस्या, घसा दुखणं, आवाज बसणं सतत किंवा तोंडात एक प्रकारचा कोरडेपणा सतत जाणवणं, मान खांदे दुखणं, जड होणं यासारखे शारीरिक विकार होऊ शकतात. तसंच आपण लोकांसमोर आपलं मत स्पष्टपणे मांडू शकत नाही, आपल्या भावना लोकांच्या समोर व्यक्त करू शकत नाही. लोकांच्या समोर बोलताना आपल्याला अडखळायला होतं. मनात एक प्रकारचं अपराध किंवा गिल्ट असं भावना असते. भीती गोंधळ उडालेला असतो कायम आपल्या मनामध्ये. स्वतःची मतं आपण इतरांसमोर दडपून ठेवतो आणि इतरांना खुश ठेवण्याचा खूपच अति असा प्रयत्न करतो. आता विशुद्धी चक्र किंवा थ्रोट चक्र हे असंतुलित राहण्याची कारणं काय आहेत? तर बालपणी आपल्याला काही ना काहीतरी कारणामुळे लोकांच्या समोर आपलं मत व्यक्त करू न दिल्यामुळे किंवा आपलं मत सतत आपल्या मनात दडपून ठेवल्यामुळे, लोकांसमोर व्यक्त न झाल्यामुळे, सतत खोटं बोलण्यामुळे किंवा आपण आपल्या बोलण्यावरती लोकांची सतत टीका किंवा अपमान होत असेल तर
किंवा भीतीमुळे आपण जर का सतत गप्प राहत असू, स्वतःच्या मनाचं आपण ऐकत नसू, आपल्या भावना लोकांना स्पष्टपणे सांगत नसू, तरीसुद्धा विशुद्धी चक्र हे असंतुलित किंवा इम्बॅलन्स होऊ शकतं. पण गुड न्यूज इज दॅट की आपण आपलं विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र हे परत संतुलित एकदम इझिली करू शकतो. मत्स्यासन, सर्वांगासन, सिंहासन यासारखी सोपी आसनं, हम या बीजमंत्राचा उच्चार, उज्जयी आणि भ्रामरी प्राणायाम, निळ्या जांभळ्या रंगांच्या फळाचा आहारात समावेश करून जसं की जांभळं, कोमट पाणी पिऊन, थोड्याफार प्रमाणामध्ये मध खाऊन, नारळ पाणी पिऊन आपण आपलं थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र हे संतुलित नक्की करू शकतो. त्याचप्रमाणे जप किंवा गाणं याचा सतत सराव करून मनातल्या गोष्टी ह्या जर्नलिंग करून, म्हणजे आपल्या जे मनात विचार येतात ते जर्नलमध्ये हळूहळू लिहिल्यानंतर आपल्याला लोकांच्या समोर ते बोलण्यासाठी सुद्धा मनातली जी भीती असते ती नष्ट होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिकलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण करून आपलं विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र हे संतुलित नक्कीच करू शकतो. आणि अर्थातच आत्मविश्वासाने, सेल्फ रिस्पेक्टनी आपण नक्कीच जगू शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि जर का ह्या उपायांनी तुम्हाला काही फरक पडला असेल तर कमेंट्समध्ये पण लिहा. जास्तीत जास्त लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. तुम्हाला सतत मायग्रेन किंवा सायनस सारखा त्रास होतो का? किंवा मनात सतत गोंधळ उडालेला असतो, खूप डॉक्टर, औषधोपचार करून झाले पण काही उपयोग होत नाही का? तर कदाचित तुमचं आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र हे असंतुलित किंवा इम्बॅलन्स असू शकतं. आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र हे आपल्या 2 भुवयांच्या मधोमध असतं आणि रंग निळसर जांभळा. आपलं आज्ञाचक्र किंवा थर्ड आय चक्र हे जर का सक्रिय असेल तर आपली स्मरणशक्ती, एकाग्रता चांगली असते, इंट्युशन चांगली असते, त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आलेली असते. कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता आपल्यामध्ये खूप छान असते. सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला मानसिक स्पष्टता एक प्रकारची असते, एक प्रकारची क्लॅरिटी असते. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असतो. आणि आज्ञाचक्र जर का संतुलित नसेल तर आपल्याला डोकेदुखी, मायग्रेन किंवा डोळ्यांचे विकार, झोपेचा विकार असतो, सतत थकवा जाणवतो. तसंच कल्पना, वास्तव याच्यातला फरक कळत नाही, क्लॅरिटी आपल्याला कशामध्येच नसते, मनात सतत गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे आपण योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही, योग्य निर्णय घेण्याची क्षमताच आपल्यामध्ये नसते, कशातच आपलं लक्ष लागत नाही, स्वतःवरती सुद्धा आपला विश्वास राहत नाही. आता आपलं आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र संतुलित होण्याची कारणं काय आहेत? तर झोपेचा अभाव, विचारांचा अतिरेक, वास्तवाकडे दुर्लक्ष करणं, निगेटिव्ह विचारसरणी, मानसिक ताणतणाव, आपल्या इंट्युशनवरती विश्वास न ठेवणं, आध्यात्मिक गोंधळ हे जेव्हा असेल त्यावेळेला आपलं थर्ड आय चक्र किंवा आज्ञाचक्र हे असंतुलित होऊ शकतं. बट गुड न्यूज इज दॅट आपण आपलं आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र इझिली बॅलन्स करू शकतो. पद्मासन, शवासन करून, ओम या बीजमंत्राचा उच्चार करून, नाडी शोधन प्राणायाम करून, तसंच ध्यानपूर्वक श्वसन करून, मेडिटेशन करून, जांभळ्या रंगाची फळं जसं जांभूळ वगैरे खाऊन, सात्विक आहार घेऊन, बदाम, अक्रोड यांचं सेवन करून, थोड्याफार प्रमाणामध्ये डार्क चॉकलेट खाऊन, स्क्रीन टाईम कमी करून, ध्यान करून, एकांतात वेळ घालवून, स्वप्नांकडे लक्ष ठेवून म्हणजे स्वप्नामध्ये जे आलेलं आहे त्याच्यावरती विचार करून आपण अगदी इझिली आपलं थर्ड आय चक्र म्हणजेच आपलं आज्ञाचक्र बॅलन्स करू शकतो, संतुलित करू शकतो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि ह्या उपायांनी जर का तुम्हाला काही फरक पडला असेल तर कमेंट पण करा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. जास्तीत जास्त लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो, झोप नीट येत नाही, सतत नैराश्य, डिप्रेसिंग फिलिंग येतं, खूप औषधं डॉक्टर वगैरे झाले पण काहीच उपयोग होत नाही, तर कदाचित तुमचं क्राउन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र हे असंतुलित असू शकतं, इम्बॅलन्स असू शकतं. सहस्त्रार चक्र हे आपल्या डोक्याच्या वरच्या टोकावरती असतं आणि त्याचा रंग असतो जांभळा किंवा पांढरा.
सहस्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र जर का आपलं सक्रिय असेल तर आपल्याला अहंकार कमी असतो, आपण एखाद्या ईश्वरी शक्तीशी जोडले गेलेलो आहोत याची आपल्याला जाणीव असते, त्यामुळे अर्थातच आपल्याला भीती आणि आसक्ती कमी वाटते, जीवनाचा खोल अर्थ समजतो, त्यामुळे अर्थातच मानसिक शांती, आंतरिक शांती, समाधान आपल्याला मिळतं, जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन आपला सतत असतो. आणि हेच जर का सहस्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र असंतुलित असेल, इम्बॅलन्स्ड असेल तर आपल्याला डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास किंवा नर्वस सिस्टीमशी रिलेटेड विकार, झोप न येणं, झोपेचे विकार असतात, थकवा येतो आणि स्मरणशक्तीसुद्धा कमी होते. त्याचप्रमाणे सतत एक प्रकारचं नैराश्य, डिप्रेसिंग फिलिंग असतं, एकटेपणा वाटतो 4 लोकांमध्ये असूनसुद्धा, मनाचा गोंधळ उडालेला असतो सारखा, एक प्रकारची दिशाहीनता आपल्याला वाटते, असमाधान वाटत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. आता सहस्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र असंतुलित राहण्याची कारणं काय? तर अति अहंकार किंवा अति बौद्धिकता, मानसिक तणाव किंवा एकाकीपणा, सतत नकारात्मक विचार प्रत्येक गोष्टीसाठी, एक आतमध्ये असा रिकामपण सारखं जाणवतं आणि जीवनाचा अर्थच आपल्याला सापडत नाही, जीवनाचा अर्थ हरवलेला वाटतो. अध्यात्मापासून जर का आपण दूर असो तर या सर्व कारणांमुळे आपलं क्राऊन चक्र म्हणजेच आपलं सहस्रार चक्र हे असंतुलित होऊ शकतं, इम्बॅलन्स होऊ शकतं. बट द गुड न्यूज इज दॅट आपण आपलं सहस्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र अगदी इझिली बॅलन्स करू शकतो. पद्मासन, शवासन, सिद्धासन यासारखी सोपी आसनं, ओम ह्या बीजमंत्राचा उच्चार, ध्यान, मेडिटेशन करणं, हलका सात्विक आहार घेणं, भरपूर फळे खाणं आणि भरपूर पाणी पिणं, ह्या सगळ्या उपायांनी आपण आपलं सहस्रार चक्र, क्राऊन चक्र परत बॅलन्स नक्की करू शकतो. नियमित ध्यान करणं, मौन पाळणं, थोडाफार अध्यात्माचा अभ्यास करणं, निसर्गामध्ये वेळ घालवणं आणि मेडिटेशन करणं, मेडिटेशनमध्ये आपण विश्वाशी एकरूप झालेलो आहोत अशी कल्पना करणं, ह्या सर्व गोष्टींमुळे सुद्धा आपलं सहस्रार चक्र, क्राऊन चक्र हे परत बॅलन्स होऊ शकतं, परत संतुलित नक्की होऊ शकतं. आपण लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत ही अहंकाराची भावना आपल्यापासून दूर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला माझा हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुम्हाला सांगितलेल्या ह्या उपायांचा काही उपयोग झाला असेल तर कमेंटमध्ये पण नक्की लिहा. थँक्यू.